माझा आरोप जो आहे दिलीप गोलवंशी, दीपक दुबे आणि नेताजी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्यावरचा माझा मुद्दा आहे की यांनी लोकांच्या जमिनी, जर ज्याची जमीन 20 एकर आहे, 10 एकर आहे, तर त्यांच्याकडून हे 1 एकर घ्यायचे आणि पूर्ण जमिनीवरती लेआउट टाकून विकायचे. मग गोलवंशी यायचा, त्या जमिनीवरून प्लॉटधारकांना पळवायचा. हा मुद्दा व आजही सातबारे जे आहेत कास्तकारांच्याच नावाने आहे. NITनी जे आहे या नेताजीच्या नावाने कसे सातबारे सँक्शन करून दिली हे सुद्धा माहिती नाही. इकडनं प्लॉटधारक पीडित झाले, तिकडनं शेतमालक पीडित झाले आणि करोडो रुपये, हजारो करोड रुपये या गुंडांनी खाऊन बसलेले आहेत. पण यांच्यावरती कारवाईच होत नाही आणि कारवाईच्या नावाने फक्त एक कलम दाखल होते 420ची. त्याच्यामध्ये हे 2 दिवसात 4 दिवसात सुटून येतात. तर आजही आपल्या माध्यमातून मला पोलीस प्रशासन किंवा सरकारला हेच म्हणायचं आहे की हा मोठा गंभीर विषय झालेला आहे. कृपया करून या प्रकरणावरती दखल घेणे खूप गरजेचं झालेलं आहे. हो, राजनैतिक तर यांच्यामध्ये हस्तक्षेप आहेच, कारण की गोलवंशी फॅमिलीमध्ये BJPचे पण पदाधिकारी आहेत किंवा कॉर्पोरेटर आहेत, काँग्रेसचे सुद्धा आहेत, शिवसेनेचीही आहे, राष्ट्रवादीचीही आहे. सगळ्या पॉलिटिकल पार्टीच्या यांच्या घरीच एक एक मेंबर आहेत. त्यामुळे दबाव एवढा येत चाललेला आहे आणि एवढं सगळं ओपन केल्यानंतरसुद्धा त्यांच्यावरती का बरं FIR होत नाही किंवा का बरं ते जेलच्या आतमध्ये सडत नाही, हाच माझा विषय आहे. तर यांच्या प्रकरणामध्ये हे गायकवाड यांची जमीन आहे मौजा गोरेवाडा, खसरा नंबर 30/2, 31/2. यांच्या वडिलांनी ती जमीन विकलेलीच नाही आहे आणि फेरफार जेव्हा झाला त्याच्या 6 दिवसा पहिले यांचे वडील मरण पावले होते आणि ज्या दिवशी तो ॲफिडेविट झाला त्याच्या 1 दिवसा पहिले पटवारी म्हणतो की अत्यंत आजारी. एवढेच सगळे प्रूफ दिल्यानंतरही गोलवंशीच्या नावाने आजही सातबारा आहे व SIT जी आहे, SIT पुढील काम करूच शकत नाही आहे. कारण की SIT जे PI साहेब आहेत त्यांच्याकडे 2-2, 3-3 चार्ज असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की मला इथे वेळ लागतो आहे तुमच्या जमिनीच्या याच्यासाठी. आणि 4 जानेवारीपासून तर आतापर्यंत 4 जानेवारीला SIT स्थगित झाली या प्रकरणासाठी, पण आतापर्यंत काहीच रिझल्ट नाही भेटलेला आहे. NITचे अधिकारी लिखतात त्यामध्ये याच्यामध्ये NITचे अधिकारी आणि त्यानंतर रजिस्ट्रार ऑफिस, त्याच्यानंतर सिटी सर्वे हे सगळेच लिप्त आहेत. बिना कुठल्या डॉक्युमेंट्स शिवाय, पाहिल्याशिवाय सातबारा, आखीपत्रिका हे न पाहता रजिस्ट्रार कशी रजिस्ट्री लावतो, रजिस्ट्रारवरती अंकुश का बरं नाही आहे. त्यामुळेच हे सगळे प्रकरण वाढत चाललेलं आहे. हे तर 100% आहे आणि तो म्हणूनच आजही मस्त बिंदास घुमत चाललेला आहे. एका प्रकरणामध्ये जानेवारी महिन्यात की फेब्रुवारी महिन्यात गोलवंशीवरती कळमेश्वर पोलीस स्टेशनला 420चा गुन्हा दाखल झाला. त्याच्यामध्ये तो 2 तासामध्येच बाहेर आला. मग एवढा मोठा भूमाफिया असल्यावरती याच्यावरती प्रतिबंधक कारवाई होत का बरं नाही आहे. याला मकोका अंदर का बरं नाही ठेवल्या जात आहे. जी 2017ला जी SIT स्थापित झाली होती त्या SITने सुद्धा हे पेपर का बरं चेक नाही केले. यहाँ ड्रीम एशिया में आया हूँ. वहाँ का अनुभव मुझे बहुत अच्छा लगा. बहुत अच्छा लोकेशन है, बहुत अच्छी सभी चीज़ अच्छी है. सभी से रिक्वेस्ट है आप फैमिली के साथ यहाँ आ सकते हो और अपना अनुभव ले सकते हो आके. एंट्रेंस एक डिफरेंट टाइप में था जो बाकी जगह नहीं है. Overall experience at Dream Asia was very good, and the best part I have liked was the fire show and the dance which was performed at the last 6 o'clock, and it is built recently, so everything was neat and clean.